शीतल रंगोली क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। हे कमळ आसन आपल्याला आज बनवायचं आहे। कमळाची डिझाईन कशी बनवायची पाहिली नसेल तर पाहून घ्या, व्हिडिओ अपलोड केलेला आहे। आपण पहिल्या व्हिडिओमध्ये जे तार आहे ती चिटकवली होती ग्लूने आणि त्यानंतर मी आता त्याला मास्किंग टेप लावलेला आहे, म्हणजे सिक्युअर राहील व्यवस्थित आणि टॅड व्यवस्थित बनल। आता हे कलरमध्ये आपल्याला येलो घ्यायचा मधल्या सर्कलला पूर्ण। ह्या कमल आसनमध्ये आपण गणपती बसू शकतो किंवा पिलुंड असतात जे महालक्ष्मीसोबत ते बसू शकतात, नाहीतर तुम्हाला डेकोरेशन म्हणून असं पण ठेवू शकता। खूप सुंदर डिझाईन आहे आणि आतापर्यंतचा सर्वात बेस्ट व्हिडिओ हाच आहे माझा, कारण ह्याच्यासाठी खूप मेहनत लागली आहे। 9 तास कंप्लीट लागले आहेत हे बनवायला। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन डिझाईन पण आपल्या चालूच राहणार आहेत, त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या। आता हे दुसरा कलर घेतला आहे आपण, पिंक कलर, लाईट पिंक घ्यायचा आहे। आधी आपण येलो घेतला आहे, मध्ये लाईट पिंक घेऊया। आता हे एक राऊंड पूर्ण झाला, असेच 3 राऊंड करूया। आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर सारे टिप्स सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। हे पहा, हे ग्लू गन आहे आणि अर्धाच बटन प्रेस करायचं आहे, फुल करायचं नाही। भरपूर मैत्रिणींच्या कमेंट असतात की आमचे ग्लू खाली सांडते, माझं बिलकुल होत नाही तसं, कारण मी हाफ यूज करते। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा उलन चिटकवता तेव्हा एकदम जास्त प्रेस पण नाही करायचं। जास्त प्रेस केल्यामुळं काय होतं, ग्लू साईडला निघून जातो आणि उलन बेसला चिटकली जाते आणि त्यामुळे काय होतं, व्यवस्थित चिटकून राहत नाही। आणि हे पहा, असे प्रेस जिथे वरती आहे तिथे थोडंच हलक्या हातानं म्हणलं तरी चालेल प्रेस करायचं, एकदम हलकं पण नाही, मीडियम प्रेशर ठेवायचा आहे बोटाचा। आणि आता हे दुसरं आपण पुढे रेड कलर घेत आहोत। आपण 3 बोलले होते, मी आता 4 राऊंड घेतले आहे आणि पुढे आपल्याला परत राहिलेले पूर्ण ते सर्कल कंप्लीट करायचं आहे। तुमचे एवढे भरभरून प्रेम आहे त्यामुळेच मी हे वुलन मॅट बनवू शकते आणि तुम्हाला दाखवू शकते, त्यामुळे तुम्ही कमेंट करत जा, मला प्रोत्साहन मिळते आणि नवीन नवीन डिझाईन मी तुमच्यासाठी घेऊनच येत असते। ग्लू गनच्या संदर्भात मी तिसरी टिप सांगते आहे। ग्लू गन आहे ती जे आपण ग्लू स्टिक टाकतो आणि चालू करतो। चालू केल्यानंतर आपल्याला कमीत कमी 5 मिनिटं ऑन करून ठेवायचं आहे आणि त्या अगोदर आपल्याला थोडंसं 3दा बटन प्रेस करून ठेवायचं आहे, कारण ती ग्लू स्टिक पुढे जाईल आणि नंतर गरम झाल्यानंतर आपोआप व्यवस्थित ग्लू येईल। कारण ग्लू जास्त घट्ट आला तर ते उलन निघून जाते आणि जर पातळ असेल तर व्यवस्थित चिटकवलं जातं। हे पहा, आता हे आपण पानाला घेतला आहे, डार्क पिंक आहे, रेड नाही आहे। तो रात्रीचा व्हिडिओ आता शूट केला आहे त्यामुळे ते रेड दिसत आहे। ह्याच पद्धतीने 2 राऊंड कंप्लीट करायचे आहेत पानासाठी। कट करून घेऊया आणि आता हे पुढे आणखी 1 राऊंड कंप्लीट करूया। थोडंसं फास्ट दाखवते मी, कारण व्हिडिओ भरपूर मोठा होत आहे। हे कंप्लीट करून घेतलं। आता मध्ये आपल्याला तो बघा लाईट पिंक जसा पाकळी भरली आहे तशीच भरायची आहेत सगळ्या, आणि मी कशी चिटकवते त्याकडे पण लक्ष द्या। फक्त एकाच बोटानं प्रेस करत आहे तरी पण माझं उलन निघत नाही। आणि आता 34 टिप्स सांगते तुम्हाला। ग्लू गन 100 वॅटचीच वापरा, कमी नका वापरू, कारण की कमी वॅटची वापरल्यानंतर ते ग्लू कधी गरम होत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम येतो। चांगल्या क्वालिटीचं सामान घ्या आणि मी जे वापरते ते तुम्हाला शेवटी दाखवणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ पहा पूर्ण। आता हे पूर्ण भरून घ्यायचे आपल्याला। हे तयार झाले। आता आपल्याला बॅक साईड तयार करायची आहे। आता हे थोडंसं वरती येत आहे, पण आणखी आपल्याला असा बरोबर कमळाचा आकार आला पाहिजे, त्यासाठी काय करावं लागेल ते पाहूया। हे पूर्ण झालं आहे, आता बॅक साईड घेऊया ह्याची। हे पहा, आपण पुढे जशी तार चिटकून घेतली होती तशाच पद्धतीने तार चिटकून घ्यायची आहे। इथे मी ग्लूचा वापर नाही केला आहे, डायरेक्ट मास्किंग टेप लावलेला आहे वरतून, आणि पुढे पानात तर दाखवणारच आहे कसा चिटकवायचा तो मास्किंग टेप। आणखी एक प्रश्न आहे तुमचा की तार तुम्ही कोणती वापरतात, तर तार तुम्ही कोणतीही वापरू शकता, फक्त लवचिक पाहिजे आणि थोडीशी साईजमध्ये बारीक पाहिजे, कोणतीही चालेल।
कोणता काहीच प्रॉब्लेम नाही. मी वापरते तीच वापरा असं काही नाही. दुसरी पण तार तुम्ही वापरू शकता. बॉर्डर आपल्याला डार्क पिंक कलरची करून घ्यायची आहे आणि मध्ये आपल्याला लाईट पिंक वापरायचा आहे. हे पहा गोल आकारामध्ये चिटकवत आहे मी खाली पण. हे लाईट पिंक चिटकून घेऊया. एक पान दाखवते करून, परत मग मी डायरेक्ट पूर्ण झालेलं दाखवणार आहे. कसं चिटकवते, एक साईड इकडून एक साईड तिकडून असं बरोबर सेंटरमध्ये आलं पाहिजे. मध्ये एक लाईन मग सरळ. हे पहा, म्हणजे ते पानाचा शेप परफेक्ट दिसणार आहे आपल्याला, पाकळीचा शेप सॉरी. हे पहा, ह्याच पद्धतीने कंप्लीट करून घेतलं आहे सगळं. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, पान बनवायचं आहे. पान कसं बनवायचं ते दाखवते. हे पान आपण जे पाकळीसाठी यूज केलं होतं अगोदर, मेजरमेंट सांगितलेले पहिल्या व्हिडिओमध्ये, तेच पान आहे. कसं कट करायचं, कसं बनवायचं त्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. आता हे मास्किंग टेप मी कशी चिटकवते ते दाखवते. आणि 1 इंच मी एक्स्ट्राचा तार ठेवलेली आहे. ही तार माझी पूर्वीची होती, भरपूर दिवसापूर्वी मी फ्लावर पॉटसाठी आणली होती आणि त्याचा यूज एक्स्ट्राची राहिलेली तोच यूज करत आहे. आता हे पान चिटकून घेतलं आहे आपण मास्किंग टेपने जी तार, आणि आपल्याला ज्या साईडने चिटकवलं त्या साईडने आपल्याला उलट चिटकवायचे आहे, म्हणजे ते दिसणार नाही. हे पहा, आता हे पण 2 राऊंड घ्यायचे आहे डार्क ग्रीन कलरचे. एकच पान करून दाखवते मग परत. हे पहा, एक राऊंड कंप्लीट झाला. आता दुसरा राऊंड करून घेऊया. डबल राऊंड आता कंप्लीट झाला आहे. मध्ये आपल्याला 2 कलर भरायचे आणखी. आता लाईट ग्रीन कलर घेतला आहे, ह्याच्या पण 2च लाईन करून घेऊया. माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये सांगत जा. आणि कोणी रांगोळी मॅटचा बिझनेस चालू केला आहे ते पण कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला समजेल की कोणाकोणाला फायदा झाला आहे माझ्या रांगोळी मॅटपासून. तर हे पहा, 2 राऊंड आता आपले पानाचे कंप्लीट झाले आहे ग्रीन कलरने. आता उलन आपल्याला मध्ये डार्क ग्रीन कलर घ्यायचा आहे परत, म्हणजे हायलाईट दिसणार आहे व्यवस्थित पान. हे पहा, आता हे आपलं पान कंप्लीट झालं आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व पान कंप्लीट करून घ्यायचे आहे. आणि साईज थोडी वाढवायची तर वाढवू शकता पानाची. मी 30 साईज ठेवलेली आहे. हे पहा, सगळे कंप्लीट झाले आहे. आणि आपल्याला आता हे बॅक साईडला चिटकायचे आहे. त्या अगोदर आपल्याला जे त्रिकोण दिसतात तिथे सगळी उलन लावून घ्यायचे आणि राऊंड ग्रीन कलरने राऊंड करून घ्यायचं आहे. दाखवते पुढे कसं करायचं ते. आणि उलन कोणत्या क्वालिटी कशी घ्यायची ती पण सांगणार आहे. उलन पातळ घेऊ नका किंवा एकदम जाडमध्ये पण घेऊ नका. मीडियम साईज घ्या आणि हाताला सॉफ्ट लागेल अशी उलन घ्या. जास्त सॉफ्ट पण नाही पाहिजे. सॉफ्ट असेल तर ते पण व्यवस्थित असे वेगवेगळे फर निघतं त्याचा. जरी कोणाला उलन पाहिजे असेल तर लवकरच घेऊन येणार आहे मी उलन बी. आता जी पाकळी साईडची डिझाईन दिसते ती पूर्ण भरून घेऊया ह्या पद्धतीने. आणि आता हे पानाच्या पुढे मी डबल हे केलं आहे, उलन चिटकवली आहे आणि हे असं चिटकून घ्यायचे. पुढच्या पानात मी व्यवस्थित दाखवते. हे पहा, त्यामुळे स्लो दाखवत आहे. व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुम्हाला समजेल व्यवस्थित. हे पहा, असं चिटकून घ्यायचं व्यवस्थित पान. आणि आता ह्या पानाचं दाखवते तुम्हाला. इथे पहिली उलन चिटकवायची आहे. लाईट कलर घेऊ शकता किंवा डार्क ग्रीन घेऊ शकता. मी लाईट ग्रीन घेतला आहे. आता ही चिटकून घ्यायची. एक लाईन चिटकून घेतल्यानंतर ही एक्स्ट्राची तार आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे.
आता हे बाहेर दिसेल म्हणून आणखी त्याला एक फोल्ड करूया, म्हणजे हे पॅक राहील पान, पण वरची ती जी उलन चिटकवली ती पण पॅक राहील. वरतून आणखी एक ती तार दिसू नये म्हणून आणखी एक लाईन अशी चिटकून घ्यायची आहे. ही चिटकवल्याचा एक फायदा आहे, कारण थोडेसं आपल्याला हे पान उचलून दिसेल. आता हे व्यवस्थित बोटानं प्रेस करायचं आहे. आणि अशीच पान सगळे चिटकून घेऊया आपण. पूर्ण पान चिटकून झाल्यानंतर दाखवते तुम्हाला मी. हे पहा, व्यवस्थित बघायचं आहे साईजमध्ये पण आणि प्रेस करायचं आहे. आता हे सगळे पान आपण कंप्लीट करूया. हे पहा, कंप्लीट झाले. आता स्टॅपलर पिन मारायचे आहेत. स्टॅपलर पिन मारल्यामुळं काय होईल, पान इकडे तिकडे बिलकुल हलणार नाही, एकदम परफेक्ट बसल. 3-3 पिन मारा किंवा 2-2 साईडनी मारून घ्या. आता मध्ये एक करूया, म्हणजे 3-3 बसतील. एवढं डिटेलमध्ये मला नाही वाटत कोणी सांगत असेल. मी तुमच्यासाठी एवढं डिटेलमध्ये, कारण मला प्रत्येकाला माझ्यासारखं शिकवायचं आहे. मी मनापासून काम करत आहे हे, आणि हे माझ्या आवडीचं काम आहे, त्यामुळे मी थकत नाही आहे. हे करता करता कंटाळा येतो. आता हे 9 तास करणं हे सोपं नाही आहे काम. ज्या कामात आपल्याला रस असतो ते काम आपल्याला कंटाळवाणं वाटत नाही, हे सांगायचे मला. मनापासून करा. हे पाहता, ह्याच्यावर आपण जे स्टॅपलर पिन मारल्या त्याच्यावरती आता चिटकून घेऊया. 2 राऊंड करायचे आहे, म्हणजे मागच्या साईडने बी आपल्याला आकर्षक दिसलं पाहिजे, आणि पुढे तर होणारच आहे व्यवस्थित, छानच दिसणार आहे. आणि मध्ये ग्लू गन बंद करायची नाही. एकदा चालू केली तर पूर्ण होईपर्यंत बंद करायची नाही. बंद केल्यामुळं पण परत गरम होऊन देत नाहीत तुम्ही, आणि लगेच चिटकवायला घेतात, मग ती उलन निघून जाते. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण सांगायचा प्रयत्न करत आहे. हे पहा, आता आपलं फ्लावर कंप्लीट झालं आहे. फ्लावर आसन हे खूपच सुंदर झालं आहे. आणि हे पहा, असं फोल्ड करून एकदा मी सोडते, आणि मग बरोबर ते होणार आहे व्यवस्थित. हे गणपती आसन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका, आणि कमेंट करायला विसरू नका. मी वापरते ती ग्लूगन आणि स्टिक दाखवते तुम्हाला. हे पहा, ही मी स्टिक वापरते आहे, आणि माझी ग्लूगन ही आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीची घेऊ शकता, ह्याच कंपनीची घ्यावा असं काही नाही. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.